ओम काळेश्वरी आईराजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे. नमस्ते मित्रांनो. आज खूप भयानक असा विषय तुमच्या समोर करायचा आहे. तर मला थोडासा त्रास होतोय. थोडंसं माफ करा की व्हिडिओमध्ये जर काय तुम्हाला काय म्हणतात ना, काय वाटतं असेल तर थोडंसं मला माफ करा. कारण मला त्रास होतोय. तर झाला तरी पण मला वाटलं की हा विषय तुमच्या समोर मांडावा. कारण माझं आज डोकं खूप दुखतंय. त्याच्यानंतर थंडी, ताप, कणकणी आलेली आहे. परंतु तरीही तुमच्या सेवेसाठी, कारण सत्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. कारण काही लोकांना आहे ना, नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. एवढे वाईट कृत्य करतात ना, गुरु म्हणण्याच्या नावाला कलंक आहे. आणि असं करू नये अशीच एक भक्ताची कथा. कारण परवा दिवशी म्हणजे कालच्या रात्री अमावास्येच्या रात्री त्याचा विधिवत कार्यक्रम झाला. तर त्यांचं ते पिढा जी मागची होती ती काढली आणि मला आता थोडासा त्रास होतोय. थोडासा म्हणजे भरपूर होतोय, थोडासा म्हणण्यापेक्षा. तरीही माझी भक्ती आणि माझी सेवा आणि लोकांचं कल्याण हे मला करायचंच. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी बनवतोय की काही गुरु हे एका एखाद्या माणसाचं आयुष्य बरबाद कसे करतात. आणि काही लोकांना माझी कळकळीचे हात जोडून विनंती आहे की तुम्ही जर तुम्हाला चांगलं करता येत नाही तर एखाद्या लेकराचं आयुष्याचं वाटोळं करू नका. तर नमस्ते मित्रांनो, मी आई भक्त आपल्या आई भक्त चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो. हा व्हिडिओ सर्व भक्तांसाठी आणि सर्व माझ्या लेकरांसाठी आहे की ध्यान देऊन हा व्हिडिओ ऐका, पहा आणि नक्कीच यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर काय वाटलं या व्हिडिओमधून तोही अनुभव, किंवा कसा वाटला हा व्हिडिओ, किंवा कित्येक भक्तांच्या जीवनामध्ये असे प्रॉब्लेम येत असतील तर त्यांनी कृपया कमेंट करा. मी कोणाचंही नाव घेणार नाही किंवा मला नाव सांगायचं नाहीये काय. परंतु एवढं आहे की आई काळूबाई एक ना एक दिवस अशा लोकांना एवढं बरबाद करून ठेवल ना की सांगताच सोय नाही. हा माझा माझा पण आणि आई काळीचा पण आहे ना, तुम्हाला तळतळते अशा लोकांना मला सांगायचंय. ती माझी एक गुरुलेख होणारी आहे आणि ती जवळ-जवळ 14 ते 15 वर्ष झालं. तिला रक्तचेळा सोडला होता तिच्यावरती आणि असे तो धरून असे 5 चेडे सोडले होते. तर तिचं एवढी भयान परिस्थिती, तिला काढा, अमकं-तमकं ह्या त्या गोष्टी, वनस्पती वेगवेगळ्या तिला चारल्या होत्या, भरल्या होत्या. मी तिचं नाव सांगू शकत नाही, कारण का तर माझ्या भक्ताची प्रायव्हसी म्हणजे माझ्या लेकराची प्रायव्हसी, मला प्रायव्हसी ठेवायची. आज माझ्या लेकरावरती एवढा वाईट वेळ प्रसंग आला. माझं लेकरू म्हणजे काय म्हणायचं की माझ्या जवळ येणारा भक्त, माझ्याजवळ येणारा, शरण येणारा, आई काळूबाईला शरण येणारा प्रत्येक व्यक्ती हा माझं लेकरू आहे. हे माझं बाळ आहे आणि या बाळाला तिच्या समस्येतून, अडचणीतून काढणं हे माझं कर्तव्य आहे. मित्रांनो, काय झालं की ती जवळ-जवळ 13-14 वर्ष म्हणजे त्या संकटाला झुलत होते. त्याच्यानंतर काही कालांतराने तिला वाटलं की चला आपल्या आयुष्याचं चांगलं होईल आणि चांगलं झाल्यानंतर तिला म्हणजे थोडासा ब्लडिंगचा त्रास होत होता आणि तिला वाटलं की काय अडचण आहे, काय नाही, म्हणून ती एका देवऋषाच्याकडे गेली. आता देवऋषाकडे गेल्यानंतर देवऋषाने सांगितलं की तुला तुळजाभवानीचा आहे, तुला माळपरडी आणावं लागेल. त्या बिचाऱ्या माता माऊलींनी, त्या माझ्या लेकीने ती माळपरडी घेऊन आली. तिचा आरक्षणाचा कार्यक्रम केला. खूप सुंदर कार्यक्रम केला. लाख रुपये घेतले गेले. चला काय असतं, माणूस आहे ना, सुखासाठी, आपल्या आरामासाठी, आपल्या गुणासाठी तुम्ही पैसे किती मागावं त्या गोष्टीसाठी द्यायला तयार होतं, कारण तो त्या अडचणीत असतो. परंतु समोरच्या व्यक्तीने, त्या गुरुने किंवा अ, कोणीही अशा व्यक्तीने समोरचं जर अडचणीत असेल ना, तर त्या गोष्टीचा फायदा उचलू नये. कारण हे बघा, तुम्ही मला फसवताय, त्या लेकरांना फसवताय. पण तुम्ही त्या आई काळूबाईला, आई जगदंबेला फसवू शकत नाही. त्या नाथ महाराजांना फसवू शकत नाहीये, मला एवढी गोष्ट सांगायची आहे. आणि तिच्या त्या परडीमध्ये अक्षरशः चेडा घालून दिला
आणि वर्षभरामध्ये त्या लेकराचं माझं एवढं वाईट झालं की आज तिला त्या स्वतःच्या पोटच्या लेकरांपासून आज तिला एक मुलगी आहे, मुलगा आहे, नवरा आहे, सासू सासरे आहेत, या सगळ्यांपासून वेगळं करण्यात आलं. तिच्यावरती वशीकरण केलं गेलं. अक्षरशः ते माझं लेकरू आपल्या लेकरांवाचून तडफडतंय आता. कारण ज्यावेळेस तिला ही आई जगदंबेने, आई काळूबाईने तिला त्या गोष्टीतून सावरलं, तिला ज्यावेळेस संकेत द्यायला सुरुवात केली, त्यावेळेस माझं लेकरू त्या गोष्टीतून सावरलं. आई लेकराला सावरत नाही असा भाग नाही. आई लेकराला संकेत देते. पण जर तुमच्यावरती वशीकरण असेल, असे चेडेगोटे चढवले असतील, तर लवकर भानावरती येत नाही. अक्षरशः कित्येक लोकांना ते काढण्यासाठी ती गेली आणि तिथे तिला तेही सांगितलं की कशामुळे झालंय, काय झालंय. गुरुने अक्षरशः 5 चेडे तिच्यावरती सोडले. त्याच्यानंतर गुरुने तिच्या ताटामध्ये चेडा घालून दिला. अहो, अंबाबाईच्या माळपरडीत कोणी चेडा घालून देतं का? असे वाईट कृत्य करू नका हो. अक्षरशः नरकात सुद्धा तुम्हाला जागा मिळणार नाही. ते आई जगदंबा अग्नीचं झाड आहे ना, आग आहे त्या आई जगदंबा. ते कधीच तुम्हाला अशा लोकांना माफ करणार नाही. आज त्या लेकराचा संसार ओढून ताडून छिनून तुम्हाला मिळणार आहे काय सांगा ना. अहो, किती पैसे कमवणार, कोणासाठी अभ्यास करताय या सगळ्या गोष्टीचा. आज माझ्या लेकरापासून तिचं माया ममता, तिचं लेकरू तुम्ही पोटचे लेकरं तुम्ही वेगवेगळे केले. आज तिचा संसार उद्ध्वस्त करून आज तिच्या नवऱ्यापासून तिला वेगळं केलं. अहो, कोणी तुम्हाला अधिकार दिला या गोष्टीचा? हा, आज याच बाबतीमध्ये तुम्ही जर स्वतःच्या मुलीचं असं जर कोणी केलं असतं तर तुम्ही सहन केलं असतं का? पण आज त्या लेकराला अक्षरशः वेडं करून सोडलं. आज तिच्या अंगावरून रक्ताचे लोटचे लोट चालले होते. हा, एवढं करू नका हो. हे बघा, माझा जीव गेला तरी चालेल, पण मी माझ्या लेकरांना कधी संकटामध्ये पाहू शकत नाही. माझ्या लेकरांसाठी आहे ना, मी कुठेही उभं राहायला तयार आहे. कारण का माहितीये का? मग किती राक्षसी शक्ती असू द्या आणि किती काही असू द्या, तरी मला फरक पडत नाही. कारण माझ्या आईकाळी माझ्या पाठीशी, माझी जगदंबा माझ्या पाठीशी, माझी येडेश्वरी माझ्या पाठीशी, माझे नाथबाबा, बडे बाबा मच्छिंद्रनाथ माझ्या पाठीशी. पण लोकांचं वाईट करू नका. एखाद्या लेकराला आहे ना, खूप तळतळाट घेताय त्या गोष्टीचा. आणि माझंही एवढं तळतळाट आहे ना, की अशा लोकांना आहे ना, आईकाळीने आहे ना, खरंच जसा लाखेसुराचा वध केला ना, तर अशा नालायक नालायक म्हणतो मी अशा लोकांना. अशा भोंदू लोकांना आहे ना, लोकांचं वाटोळ करणारे, आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या लोकांना आहे ना, लाख्यासूर समजून आहे ना, आईकाळीने अक्षरशः छाताडात आहे ना, उभं राहून त्रिशूळ घालून हां, एवढा मनस्ताप होतो या गोष्टीत. अहो, तुमच्या पोटच्या लेकराचं केलं असतं का? त्या लेकराला तुमच्या पोटचं लेकरू असतं तर आयुष्य बरबाद केलं नसतं का? तुम्ही तिच्या माया-ममतेचं तिने जन्म दिलेल्या लेकराला तुम्ही वेगळं केलं असतं का? तिच्या संसारातून तिला तिच्या नवऱ्यापासून वेगळं केलं असतं का? हां? आज तिच्या माहेरमध्ये पण अशी परिस्थिती करून ठेवली, की आज तिचा भाऊ वेडा करून ठेवला. आज आईला काही जागा नाही राहिली. हां? का करताय? अहो, लोकांचं वाईट करताना 10 वेळेस विचार करा, की आपण लोकांचं वाईट करतोय, पण आपल्याला किती भोग भोगावं लागतील. कशासाठी करायचे या सगळ्या गोष्टी? आणि अक्षरशः या लेकराचं एवढी अवस्था, 5 शेळे चढवले तिच्यावरती, काय तिच्या ताटामध्ये चेडेगोटे ठेवलेत. गुरुनी हे नीच कृत्य करावं? हां? अहो, गुरु म्हणजे आई आहे ना, गुरु म्हणजे माता माऊली, आई-बाप आहेत ते. नका हो असं करू. नका करू, नका करू. एखाद्याचं वाटोळं नका करू. जर तुम्ही एखाद्याचं वाटोळं करायला जाणार, तर तुमच्याही नशिबात एक भोग कोसळणार. आणि ते लेकरू अक्षरशः हा देव्हारा, तो देव्हारा. पुण्यातले खूप मोठमोठ्या देवऋषांकडे गेले, पुण्यात गेली, नगरला गेली, सगळीकडे फिरून आले. लोकांनी फक्त पैशासाठी चावली तिला. तिथं मार्ग मिळाला नाही त्या लेकराला. नका करू या सगळ्या गोष्टी. आज तिचं कार्य झालेलं आहे. आणि हा बाप आहे ना, बाप आणि आई तिच्या पाठीची सदैव आहे. आज मी जबाबदारी घेणार आहे. मग घेतली आहे मी जबाबदारी तिची. तिच्या संसारामध्ये तिला परत पाठवणार आहे. तिच्या नवऱ्याजवळ तिच्या लेकराची माया तिला परत मिळवून देणार आहे. कारण आज एकटं लेकरू माझं वन वन फिरतंय. तिला तिचा न्याय
धावजी पाटलांकडनं तिचा न्याय तिला मिळवून देणार आहे. आणि बाबांनी न्यायाची न्याय करण्याचं आश्वासन दावजी पाटील बाबांनी दिलेले आहे तिला. त्याच्यामुळे ना, जरी भामट्यांनो किती जरी तुम्ही उद्योग करायला सुरुवात केली ना, एक गाठ आहे तुमच्या आई काळूबाईची, गाठ आहे तुमची जगदंबेची, गाठ आहे तुमची येडेश्वरीची, आणि गाठ त्या धावजी पाटील बाबांची. अरे न्याय रक्ताच्या गुळण्या करायला लावल्या ना तुम्हाला, मला पण नाव बदलून ठेवा माझं. मला पण आई भक्त म्हणूच नका मला. काय असं एखाद्याचं वाईट करू नका. तर मित्रांनो, हेच मला सांगायचं होतं की कधी कुणाचं वाईट करू नका. आणि कर्माचा आणि पापाचा घडा भरला की तुम्हालाही तेच दिवस येणार आहेत. एवढं नीच नालायक कृत्य नका करू. धन्यवाद. ओम काळेश्वरी. ओम नमो भगवती. आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे. अलक निरंजन अवधूत चिंतन गुरुदेव दत्त मच्छिंद्रनाथ महाराज की जय. बोलत्या धावजी पाटलाचे चांग भले. धन्यवाद.